Welcome to students, all of you. Today we are going to discuss about 4.4 lesson Unbeatable Supermom Mary Kom. Students, according to my view, in previous period we have discussed also we studied some questions which are asked in chit chat. Okay? According to my view, I have told to you mere summary also maybe central idea of this lesson, also maybe some important qualities of Mary Kom. Students, in today's period we are going to discuss about some questions which are asked in chit chat. See on page number 146, question first, also activity number first. Discuss in your class Indian women who have made it to international levels in sports and games. Students, no doubt in our India there are so many, there are so many players who achieved a great success in games also maybe sports. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला माहित असेल की याच्या अगोदर सुद्धा आपल्या भारतामध्ये किंवा आता सध्या सुद्धा अनेक असे खेळाडू आहेत की त्यांनी गेम, मैदानी खेळ किंवा बैठी खेळ यामध्ये काय केलेलं आहे, एक चांगले आंतरराष्ट्रीय लेवलचे पारितोषिक कमवलेलं आहे. डिस्कस द फॉलोइंग पॉइंट्स अबाउट ईच ऑफ देम. स्टुडंट्स, देयर आर some 5 points are given. You should select any sports person that should be male or say female in every field, and you should give some biography or should be biodata. A, name of the sports person. Can you tell me any sports person such as Sachin Tendulkar? Okay, take it name Sachin Tendulkar. कोणतेही तुम्हाला आवडेल ते नाव घ्यायचं, इथे घ्यायचं म्हणजे इथे लिहायचं लक्षात, आणि तिथे थोडक्यात इन्फॉर्मेशन द्यायची. नेम ऑफ द स्पोर्ट्स पर्सन सचिन तेंडुलकर. असं टेक इट PV सिंधू, ओके, कपिल देव एटसेट्रा. स्पोर्ट ऑफ गेम द PV सिंधू, व्हेरी गुड, बॅडमिंटन. देन लेवल रीच्ड. The note after, according to my reading also I know PV Sindhu achieved a great success at international level. आंतरराष्ट्रीय लेवलला बॅडमिंटन स्पर्धेमध्ये PV सिंधूने काय मिळवलेलं आहे, पारितोषिक मिळवले आहेत किंवा तिथपर्यंत पोहोचलेले आहे लक्षात. किंवा डी, आउटस्टँडिंग अचिव्हमेंट्स. आउटस्टँडिंग अचिव्हमेंट्स त्यांच्याशी उल्लेखनीय अजून कामगिरी कुठली आहे PV सिंधूची, थोडक्यात म्हणायचं PV सिंधू अचिव्ड ग्रेट सक्सेसेस इन एव्हरी लेवल. थोडक्यात प्रत्येक गटामध्ये किंवा इन एव्हरी ग्रुप, प्रत्येक ग्रुपमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, अचिव्ड ग्रेट सक्सेस, महान यश मिळवलेलं आहे. आणि ई, लास्ट क्वेश्चन, अवॉर्ड्स, प्राइजेस अँड टायटल्स. आता त्यांनी कोणती बॅडमिंटन ह्याच्यामध्ये PV सिंधूने कोणती पारितोषिकं किंवा काय कुठले मिळवलेले आहेत, मेडल कुठले मिळवलेले आहेत, अवॉर्ड्स कुठले, ब्रॉन्झ मिळवलेलं आहे. लिहिताना तिथे लिहा, काय प्रॉब्लेम नाही, तिथे लिहा. ब्रॉन्झ, B कॅपिटल BRONZE, ब्रॉन्झ मेडल. ब्रॉन्झ मेडल BRONZE, ब्रॉन्झ मेडल MEDEL. टायटल, त्यांना टायटल म्हणजे काय हो, व्हॉट्स मीन बाय टायटल, कॅन यू टेल मी टायटल, व्हॉट्स मीन बाय टायटल. देयर आर 2 मीनिंग्स ऑफ दिस वर्ड टायटल. या शब्दाचे 2 अर्थ आहेत. टायटल म्हणजे आपण शीर्षक म्हणतो, व्हॉट इज द टायटल ऑफ दिस पोयम, बरोबर आहे की नाही. दुसरं एक आहे टायटल म्हणजे पदवी. पदवी कोणती आहे, तो अनेक पदवी आहेत. जसं भाऊराव पाटील यांना कोणती पदवी मिळालेली आहे, त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं, करेक्ट, कर्मवीर भाऊराव पाटील.
किंवा आपले संस्थेचे संस्थापक शंकरराव मोहिते पाटील यांना सहकार महर्षी पदवी. दीज आर द टायटल. किंवा दुसऱ्या जण पद्म विभूषण, पद्मश्री. दीज आर द टायटल्स. जसं पी व्ही सिंधूला कोणते मिळाले? पद्मश्री. देन राजीव गांधी पुरस्कार मिळालेला आहे. दीज आर द टायटल्स अचिव्ड बाय पी व्ही सिंधू. ओके. देन next one number, fill in the table. Students, in this activity there is a table and that table shows some name of sport किंवा game, place where played, individual or team event and sport equipment. आता in this table students there are 4 columns are given. In this table there are 4 columns are given. या ऍक्टिव्हिटी मध्ये एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये 4 कॉलम दिलेले आहेत. रकाने थोडक्यात. पहिला द फर्स्ट कॉलम इंडिकेट्स दॅट अबाउट नेम ऑफ स्पोर्ट ऑफ से गेम. पहिल्या कॉलम मध्ये स्पोर्ट्स किंवा गेमचं नाव लिहायचं. दुसऱ्यामध्ये प्लेस फेअर प्ले, तो खेळ किंवा स्पोर्ट्स असेल किंवा गेम कोठे खेळला जातो. थर्ड इंडिव्हिज्युअल और टीम इव्हेंट, तो खेळ लिहिलेलं नाव. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय हो? वैयक्तिक खेळला जातो का टीम सांघिकने खेळला जातो. आणि स्पोर्ट इक्विपमेंट, त्या खेळासाठी साहित्य कोणकोणतं लागतं. पहिले त्यांनी वन एक्झाम्पल हॅज गिवन हिअर इन दिस ऍक्टिव्हिटी ऑफ इन दिस टेबल. या टेबलमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. फर्स्ट बॉक्सिंग. आता बॉक्सिंग कुठे खेळला जातो? व्हेरी गुड, रिंग दिलेलं आहे तिथं. इंडिव्हिज्युअल और टीम इव्हेंट, इंडिव्हिज्युअल दिलेलं आहे तिथं. नंतर जेव्हा स्पोर्ट्स इक्विपमेंट, त्याला काय लागतं? बॉक्सिंग ग्लोव्ह. आता सेकंड कुठलाही एक इव्हेंट, आपण क्रिकेट कुठलाही सांगा तुम्ही, तुम्हाला करा. बरं ठीक आहे, क्रिकेट घ्या. हा कुठे खेळला जातो? ग्राउंड म्हणा, स्टेडियम ग्राउंड. बर, हा कसा क्रिकेट हा एकट्यामध्येच खेळला जातो का टीम मध्ये? आणि त्याला काय काय लागतं? प्लीज गिव्ह मी ओनली वन स्टुडंट आन्सर. ओके. फुटबॉल, सॉरी काय तुमचं? बॉल, बॅट, स्टंप, हेल्मेट. ओके. देन थर्ड चेस. टेक इट. चेस कुठे खेळला जातो? टेबल. चेस टेबल असते ना बे, चेस टेबल. करेक्ट. देन हा कसा असतो? पुढचं काय? इंडिव्हिज्युअल और टीम इव्हेंट. चेस वन मिनिट. नोड ऑफ ॲट द टाइम ऑफ प्लेइंग. तुमचं काय ते चेस. There are 4 or maybe 2 players will be playing, but actually at the time actually play, how many players are playing that chess? 2. It is called a team also maybe individual. Individual oblique team kara. Any problem? No. Individual oblique team. Then what is the equipments are necessary in order to play chess? चेस खेळण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं? करेक्ट. चेस बोर्ड. If you not write the answer or some word in that column, you should write it. Chess board. Okay. CHESSBOARD. Chess board. Then can you tell me any equipments about chess are necessary in order to play chess? अजून कोणतं असतं? चेस बोर्ड एक असतो. नेक्स्ट चेस पीसेस बी असतात. चेस पीसेस. ओके. येथे सांगा ना. टेनिस, नंतर हॉकी घ्या. हॉकीला ग्राउंड. ओके. देन individual team work. And what are the equipments are necessary in order to play hockey? Hockey stick, ball,
etc. Now only hockey stick and ball. Okay. Then students, second, this activity expresses the interview. You know, and this type of question will be occur in your question paper. या प्रकारचा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. इंटरव्ह्यू. Suppose that Sachin Tendulkar had achieved a great success, and after achieving great success he was retired, and you are going to take interview of Sachin Tendulkar. सचिन तेंडुलकरने एक आंतरराष्ट्रीय लेवलपासून नंतर एक वयोमानानं ते रिटायर झाले आणि तुम्हाला तसं वाटते आपण काहीतरी करिअर करावं, तुम्ही इंटरव्ह्यू घेऊ शकता. प्रश्न कसा येऊ शकतो? इंटरव्ह्यू आली पाहिजे. इंटरव्ह्यू म्हणजे काय? इंटरव्ह्यू दिस क्वेश्चन इज लाईक तुमचं डायलॉग रायटिंग. ओके, डायलॉग काय? डायलॉग रायटिंग. इंटरव्ह्यू म्हणजे काय? आपण काय करतो मला माहीत असेल. एखाद्या व्यक्तीने बाबा कुठं चित्रपट क्षेत्रामध्ये असेल किंवा काही असेल, त्यांनी एक नावलौकिक कमवलं असेल आणि आपल्याला वाटतं की आपण तसं व्हावं. बरोबर आहे. आपण कोणाचं मार्गदर्शन घेतो. लक्षात, मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण त्यांना विचारतो बाबा तुम्ही बाबा कधीपासून एक क्षेत्रात आला काय वगैरे ते. बघा, कंप्लीट द इंटरव्ह्यू विथ एन इमॅजिनरी कॅप्टन ऑफ लेडीज क्रिकेट टीम ऑफ युअर टाउन सिटी ऑर स्टेट. म्हणजे थोडक्यात आपल्या शाळेत आपल्या क्लासमधील आपला याचा आहे खो खोची टीम आहे. एक मुलांचं एक मुलींचं आहे. मुलीमध्ये एक कॅप्टन आहे, मुलामध्ये एक कॅप्टन आहे. हां, मग ते कॅप्टन समजा मुलीच्या संघानं काय केलं किंवा तो मॅच जिंकला, हां, तर मग आपल्याला काय करायचं आहे? दुसरा एखादा बाहेरचा संघ असेल तो काय करतो? कॅप्टनची मुलाखत घ्यायची. कॅप्टनची सर्व प्लेयरची घेतो का? हां, तो जर तुझा थ्रच चालल्यासारखं घेतो का? तुझी नाही, तर कॅप्टनला विचारणार. बरोबर आहे नाही? हां, मग ती मुलाखत. तसं इंटरव्ह्यूअर जयप्रसाद, कॅप्टन विजिता भिडे. मी देर इज ए कॉन्व्हर्सेशन इन ए फॉर्म ऑफ इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूच्या स्वरूपात ते कॉन्व्हर्सेशन असतं. कारण इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती किती मोठी असू द्या आपण प्रश्न त्यांना विचारू शकतो, पण ते विचारायला सुद्धा काय मर्यादा आहे, पोलाइटनेस आहे, नम्रता आहे. लक्षात. ओके, सी देन सी ऑन पेज नंबर 147, unbeatable supermom Mary Kom. Students, already I told to you in this lesson there is a totally description about Mary Kom. Who is Mary Kom? Mary Kom become super mom. And already I told to you which characters are necessary in order to become super mom. Super mom म्हणण्यासाठी कोणती गुणवैशिष्ट्य आवश्यक आहे, ती सर्व गुणवैशिष्ट्य यावर सांगितलेले आहेत. आणि सो अकॉर्डिंग टू द रायटर मेरी कॉम बिकम super mom. Okay, first there had to be one successful story if Indians were to survive in sports, and we have that story now. Already students, in order to become super in any field, there are some important qualities are necessary. मी आता सांगितलं की कोणत्याही फील्डमध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला सुपर उत्कृष्ट व्हायचं असेल तर आपल्याकडे ती क्वालिटी असणं आवश्यक आहे. त्या क्वालिटीला आपण पात्र पाहिजे. तसंच एक कथा स्पोर्टमध्ये येत आहे. इनफ हॅज बीन सेड अबाउट दिस ग्रेट वॉरियर हू कॉन्क्वर्ड द वर्ल्ड. आणि इन दिस लेसन द रायटर हॅज गिवन द व्हेरी इम्पॉर्टंट or say great warrior. Write this word योद्धा. Warrior, write this word warrior. And so the writer has given the description of great warrior. आणि अशाच या धड्यामध्ये लेखकाने एका महान
योद्ध्याची कथा सांगितलेली आहे. दिस वॉरियर इज नन अदर दॅन मेरी मांगते खरा उच्चार आहे बरं का. दिस वॉरियर इज नन अदर दॅन मेरी मांगते कॉम, द कॉन्क्वेरर अँड द कॉमरेड. आणि ती दुसरी कोणी नसून वॉरियर कोण आहे तर मांगते मेरी कोम आहे. आणि ती कशी आहे कॉन्क्वेरर, कॉन्कर म्हणजे इथं कॉन्क्वेरर, ती एक विजेती ठरलेली आहे. शी इज फेम्ड ॲज अ 5 times वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन अँड द ओनली बॉक्सर टू विन ए मेडल इन एव्हरी वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप्स. जवळजवळ ते आतापर्यंत काय जागतिक त्याला काय बॉक्सिंग काय म्हणतो, बॉक्सिंग मराठी काय मुष्टी, करेक्ट, व्हेरी गुड. मुष्टी युद्धामध्ये तिने 6 वेळा काय मिळवलेलं आहे, एक जागतिक विजेतेपद मिळवलेलं आहे. इन द 2012 म्हणजे 2012 ऑलिम्पिक्स शी बिकेम द फर्स्ट इंडियन वुमेन बॉक्सर टू क्वालिफाय अँड विन ए ब्रॉन्झ मेडल इन द 51 kg फ्लायवेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग. 51 वर्ष वयोगटामध्ये 2012 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हो मेरी कॉम कॉन्कर विच मेडल, ब्रॉन्झ मेडल. मीन्स दिस इज द फर्स्ट achievement of Mary Kom in 2012 in Olympics by getting bronze medal. Okay, and here students will stop. Okay, we will see the next paragraph at the next period. Also maybe tomorrow's period. Okay, thank you very much. चालू तर चालतं.